आणि आतापर्यंतच्या मोठ्या टॉप 10 आपण बातम्या बघूया। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची गळा भेट। बारामतीमधील जाळूची गावातल्या काळेश्वर मंदिरात दोघींची गळा भेट। काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। वायनाडमधून राहुल गांधी, तिरुअनंतपुरममधून शशी थरूर तर भूपेश बघेल यांना राजनांदगावमधून लोकसभा लढवणार आहेत ते। कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव। शाहू महाराजांविरोधात अमरजित घाडगेंना मैदानात उतरवणार सूत्रांची माहिती। भाजपच्या वरिष्ठ पातळीवर घाडगेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती। मनसेचा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये साजरा होणार। मनसेकडून जय्यत तयारी। वर्धापन दिनासाठी भव्य स्टेज बांधण्यात आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज दरबार असं देखील लिहिण्यात आलंय। मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त टीझर प्रदर्शित। वेळ आता ही परिवर्तनाची, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची अशा आशयाचा हा टीझर मनसेकडून रिलीज। मुख्यमंत्री शिंदे आज कोकण दौऱ्यावर। रत्नागिरीत 450 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन तर सायंकाळी 4 वाजता शिवसंकल्प अभियान मेळाव्याचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदे आज सातारा दौऱ्यावर। पाटण्यामधील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसन कार्यक्रमाला हजेरी लावणार। विविध कार्यक्रमांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडणार। शरद पवारांची आज भोर तालुक्यात सभा। बारामती लोकसभा मतदारसंघात तोफ धडाडणार। महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सभेला उपस्थित राहतील। उद्धव ठाकरे आज मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। अंधेरी आणि जुहूमधील शाखांना भेटी देणार। मुंबई उत्तर पश्चिम जागेसाठी अमोल कीर्तीकरांचं नाव चर्चेत।